बंजारा समाजाची ही जी काही गॅजेटप्रमाणे हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी मागणी आहे ही 30 वर्षापूर्वीपासूनच आहे. परंतु 30 वर्षापूर्वीपासूनच आहे. बंजारा समाजाची जी मागणी आहे ही मागणी 30 वर्षापासूनच आहे. पण आज घडीला जे महाराष्ट्र सरकाराच्या उपसमितीने निर्णय घेतला की जरांगे पाटीलच्या मोर्चामध्ये आणि त्यांच्या उपोषणामध्ये जाऊन यांनी सांगितले की तुम्हाला आम्ही कुणबी या जातीचा प्रमाणपत्र देऊ, पण आम्ही कशा पद्धतीने देऊ की जेणेकरून हैदराबाद गॅजेटमध्ये तुमची नोंद असेल तर तुम्हाला आम्ही कुणबी म्हणून देऊ. मग त्या अनुषंगाने हे बंजारा समाज हा पूर्वीपासूनच आदिवासी म्हणून नाही का हा आंध्र प्रदेशमध्ये आहे. मग हैदराबाद गॅजेट जर त्या समाजाला लागू होत असेल तर मग बंजारा समाजाला तर ऑलरेडी लागू व्हायला पाहिजे. मग उपसमितीने हाही निर्णय घ्यायला पाहिजे. उपसमितीने नाही का हा मतभेद जातीभेद मनभेद करायला नको. जे मराठाला हा कुणबी म्हणून देत असेल तर मग बंजारा समाजाला आदिवासी म्हणून का देऊ नये. कारण की ही 1948 वर्षी जे आपण आंध्र प्रदेशमध्ये आमचा मराठवाडा होता, आम्ही महाराष्ट्रात नव्हतो. मराठवाड्यामध्ये नाही का महाराष्ट्रामध्ये नसताना आदिवासी म्हणून नाही का त्यांना ऑलरेडी नाही का त्या कॅटेगरीमध्ये आहे बंजारा समाज. मग आज 1948ला तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला आणून बंजारा समाजाचे जे काही अधिकार होता आदिवासीचा ते तुम्ही हनन केलेलं आहात. मग हनन केलेल्यानंतर तुम्ही आज नाही का आम्हाला हा विमुक्त भटक्या जमाती म्हणून नाही का तुम्ही उलकली करतात आणि 3% आरक्षण देतात. मग हे 3% आरक्षण तुम्ही आदिवासी म्हणून द्या ना आम्हाला विमुक्त भटक्या विजयंती म्हणून का देता आणि तुम्ही ओबीसी म्हणून का देता. म्हणून आमचा लढा आहे की हैदराबाद गॅजेट जर इतर कोणत्याही समाजाला लागू होत असेल तर आमच्या बंजारा समाजाला लागू व्हावं. या पार्श्वभूमीवर आमचं 29 तारखेला 11 वाजता आपला हा नवीन मोंढा येथून नाही का हा एल्गार मोर्चा मोठा म्हणून नाही का कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे. आणि यापूर्वी आम्ही जर इथून प्रश्न सुटला नाही तर दिल्लीपर्यंत हा मोर्चा काढण्याचं आमचं कार्य चालूच राहणार आहे. असं मी 2 शब्द बोलून जय हिंद जय शिवराय.